आज आपल्यासोबत रसिका आणि तिची आई आहे. आता आपल्याला कृती करायची काकू. चला काय करायला लागतं सुरुवातीला? बटाटा घ्यायचा. बर, उकडून घेतलेला. हो, उकडून घेतलेला बटाटा आणि कुस्करून घेतलाय परत. हो. बर, पुढे काय लागणार आहे? त्याच्यामध्ये मिरची पेस्ट घालायची. बर, मीठ थोडं. मीठ. आता हे काय कुस्करून घ्यायचंय आता हे का? कुस्करून घ्या मग तुम्ही कुस्करून. तोपर्यंत रसिका एक छानसं गाणं तू आम्हाला ऐकव. हिंदी गाणं ऐकवते प्लीज. अगदीच चालेल. हो हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले पास आए कि हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रोल जार जार. आँखों से फिर ये प्यार के बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले. क्या बात है. थँक्यू. या सुरेल गाण्यासोबत बटाटा सुद्धा असं छान सुरेल कुस्करला गेलेला आहे. आता पुढे काय करायचं काकू? आता आपण पॅन मध्ये तेल घालायचंय आणि मटारचं सारण करून घे. सारण करून घ्यायचं. ठीक आहे, आपण तेल घालूया. पुढे काय लागणार आहे? आता आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची. बर, घ्या. मिरचीची पेस्ट ही पण लागणार ह्याच्यात? हो हो. बर. पुढे आता कांदा घालायचा. बर, कांदा परतून घ्यायचा. बर. पण कांदा परतूनपर्यंत मला सांगा की तुम्ही स्वतः गाण्याचं शिक्षण कुठे घेतलं? रत्नागिरीला जे रानडे म्हणून होते गुरुजी, तर त्यांच्याकडे घेतलं. 4 परीक्षा झाल्या. बाकी आकाशवाणीवर गायलेले आहे. नेहमी तुमचे कार्यक्रम होतात. बरोबर. वा, कांदा परतून झालेला आहे. पुढे काय करायचं काकू? पुढे आता मटार घालायचे. बर. मटार आता ते काय आपण शिजवूनच घेतलेले असल्यामुळे त्याला काही फार वेळ लागणार नाही. थोडं परतायचं. बर. पुढे मीठ घालायचं. मीठ घालायचं. घ्या. आता कोथिंबीर. आता हे व्यवस्थित मला वाटतं सारण तयार झालं. हो. काय करूयात मग? आता गॅस बंद करूया. करा. आणि मग लिंबू पिळूया त्याच्यावर. हो. बर. शेवया मटार क्रॉकेट साठी लागणार हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचं हे करायचंय, पारी करायची. हा. आणि त्याच्यामध्ये हे घालायचं. बर. आणि मग डीप फ्राय करायचं का? शेवयात मैद्यामध्ये घोळवून मैद्याची पेस्ट करून शेवयात घोळवायचं आणि मग डीप फ्राय. चला, म्हणजे शेवया मटार क्रॉकेट साठी लागणारे 2 टप्पे आपण पूर्ण करून घेतले. हा कुस्करा करून घेतला. मटाराची भाजी तयार करून घेतली. आता आपण लगेचच पुढच्या कृतीकडे वळूया. शेवया मटार क्रॉकेट साठी लागणारे हे 2 टप्पे आपण पूर्ण करून घेतले. आता तेल गरम करत ठेवलंय. काय करायचंय पुढे? आता पुढे गोळा घ्यायचा याचा. बरं. असा खोलगट आकार द्यायचा त्याला. बरं. त्याच्यामध्ये हे सारण भरायचं. बर. आता आपण हे बंद गोळा त्याचा करून घेतला. ठेवायचा. पुढे काय करायचंय? पुढे आता मैदाची पेस्ट करून घ्यायची, मैद्याची. बर. आणि त्याच्यामध्ये घोळवून मग. ठीक आहे, मग आपण एक काम करूयात. तुम्ही असा हा गोळा अजून एक किंवा अजून 2-3 करून घ्या. आपल्या तिघांना पुरतील असे. मी मैद्याची पेस्ट तयार करू. चालेल? हो. ठीक. येस. आता हे बॉल्स आहेत ते मैद्यामध्ये घोळून घ्यायचे. आणि शेवयामध्ये घोळवून बर मग डीप फ्राय करायचं. ठीक आहे, मग हा मैदा आपण इथे ठेवूयात. आणि मी या प्लेटमध्ये शेवया घेतो. घ्या घोळून. किती वेळ लागेल डीप फ्राय व्हायला? त्याला एक 5-7 मिनिट लागतील. फार वेळ लागणार आहे, कारण सगळंच ते आपण उकळून घेतलेलं मिश्रण असल्यामुळे. चला.